जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरात रविवारी भरधाव नेक्सॉन कारमुळे निर्माण झालेल्या संशयास्पद घटनेचा अखेर पोलीस तपासात उलगडा झाला आहे। सुरुवातीला कारमधील व्यक्तींनी गाडीत हवालाचे पैसे असल्याचा दावा केला होता, मात्र शहर पोलिसांच्या सखोल चौकशीत हा दावा खोटा ठरला असून खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी 2 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 8 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत होते। बनावट नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवून मध्ये चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया छापलेल्या खेळण्यातील नोटा भरून नागरिकांची फसवणूक केली जात होती। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांच्या फिर्यादीवरून मयूर किशोर सिद्धपुरा राहणार खामगाव, उमेश कांबळे राहणार खामगाव, संदीप धडमवार राहणार नाशिक आणि गोलू उर्फ शंकरगिरी राहणार शेगाव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान पोलिसांनी 1,85,000 रुपयांची रोख रक्कम, 14 लाख रुपये दर्शनी मूल्यांचे बनावट नोटांचे बंडल, सुमारे 10 लाख रुपये किमतीची टाटा नेक्सॉन कार MH56A4423, 3 मोबाईल फोन आणि इतर साहित्य असं एकूण 12,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दरम्यान मयूर नामक आरोपी नगर परिषदेच्या जनता नगर येथील गार्डनमध्ये लपून बसलेला होता। तेथील जागरूक नागरिकांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला। त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या 2 पोलिसांच्या ताब्यात देशमुख, ज्ञानेश्वर राक्षे, पत्रकार सलीम शेख तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित आरोपीला स्वाधीन केले। यावेळी नगरसेवक विश्वास मुर्तडक हे देखील उपस्थित होते। विशेष म्हणजे संशयास्पद नेक्सॉन कारबाबत सर्वप्रथम प्रजासत्ताक न्यूज चॅनलने बातमी प्रसारित करून या प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केले होते। त्यानंतर पोलिसांनी चौकशीचे सूत्रे वेगाने हलवून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला। शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत पुढील तपास करत आहेत। काल सकाळी 10-11च्या आसपास आपले 112ला कॉल आला होता। त्या अनुषंगाने आपले DB पथक आणि 112 वाले दोघंही तिथे गेले होते। त्यावेळेस त्यांना असं कळलं की एक गाडी धडक एकाला कट मारून गेलेली आहे। त्यावरून जी सस्पेक्ट गाडी होती MH56A4423 क्रमांकाची नेक्सॉन गाडी होती, सफेद रंगाची। तिला पोलीस स्टेशन आणल्यानंतर आपल्याला असं कळलं की त्यामध्ये काही नोटा आहेत। मग त्या ई-साक्समध्ये पूर्ण नोटाची तपासणी केली असता त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स रिझर्व्ह बँकेच्या ज्या नोटा असतात लहान मुलांच्या खेळायच्या त्या नोटा सापडल्या आपल्याला, त्या नोटा आणि खऱ्या नोटा। मग त्याच्यातून आपल्याला त्या जो आरोपी आहे म्हणजे मयूर किशोर सिद्धपुरा त्याकडे चौकशी केल्यानंतर असं कळलं आपल्याला की ते फसवणुकीच्या हृदयाने इथं आले होते ते। आणि त्यांची मोडस अशी आहे की 2 लाख रुपये घ्यायचे आणि समोरच्याला सांगायचं की तुला 10 लाख रुपये आम्ही खरी देतो। आणि ह्या मोडसने त्यांनी फसवणूक करायसाठी इथं आले होते ते। आणि एक बॅग त्याची समोरचा घेऊन गेला असं त्याचं सांगणं आहे। तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि काल गुन्हा दाखल करण्यात आला आपल्याकडे। किती आरोपी अटक केले? एक आरोपी अटक केला आहे मयूर किशोर सिद्धपुराने आणि 2 आरोपी त्यामध्ये अजून वॉन्टेड, 3 आरोपी वॉन्टेड आहेत त्यामध्ये। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।